नमस्कार मंडळी, मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, मी आलो आहे माझ्या मित्राच्या गावी आणि त्याने आहेत ना खेकडे पकडण्याचे नवीन पिंजरे बनवलेले आहेत, नवीन शोध लावलेला आहे त्याने. आणि ते पिंजरे बघण्यासाठी आज आपण आलो आहे त्याच्या गावामध्ये. आणि पाठीमागे बघताय त्याचा पूर्ण सेटअप आहे. तो कशा पद्धतीने पिंजरे बनवतो ते आज पाहणार आहोत. आणि त्याच्यामध्ये खेकडे किती येतात, त्याची प्राईस काय आहे, ती सगळी माहिती आहे ना आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ खूप छान बनणार आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. तर मंडळी बघा, हे बघता आपण, हे त्याने कटिंग केलेलं आहे. हे सगळे पीस बघा, स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवतो मी. व हे लॉक वगैरे बनवण्याचे पण आहेत. आणि बघा ही अशा प्रकारचे हे सळे घेतले त्याने. वरती प्लास्टिकचं आवरण आहे जेणेकरून आहे ना खाडीमध्ये लवकर खराब होऊ नये यासाठी आहे ना. तुम्ही बघताय म्हणजे प्लास्टिक वरती आहे आणि त्याच्या आतमध्ये सळी आहे. बघा ह्याला सेटअप बघा कसं केलेलं आहे. खूप मेहनत असते मंडळी याच्यामध्ये. पिंजरा बनवण्याच्या अगोदरची मेहनत बघा किती आहे. याला सेटअप बघा असं केलेलं आहे. बघताय आपण, बघताय हे बघा इकडे सळी आहे. आणि नंतरला बघा याने काय केलेलं आहे. हे बघा याला आकार दिलेला आहे. आणि हे नंतरला पूर्ण सेटअप पुढे पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने बनवलेलं आहे ते. चला तर आपण बघूया पुढे पुढे आणखीन. बघा हे दुसरं एक बनवलेलं आहे. त्याच्यानंतरला बघा ह्या स्टेपला येतं. आणि बघा हे दुसरी पण मध्ये अँगल बनवलेले आहेत बघा. जसं तुम्हाला किती प्रकारचे आपण बघून आलो तिथपासून बघितलं इकडे बघा. इथून असं इथपर्यंत आलो आहे आणि अजून पुढे आहेत बघा. खूप मोठं सेटअप आहे, दिसतंय तुम्हाला बघा. हे बघा हे कसं बनलंय बघा. त्याच्यानंतरला इकडे आलाय. हा पूर्ण सेटअप इथपर्यंत आला. हा तळाचा आहे एकदम. त्याच्यानंतरला हा बघा पूर्ण हे वरचं सेटअप आहे पूर्ण. हे बघा अशा प्रकारे सेटअप आहे ह्याचं. आणि नंतरला मग हे बघा हे असं होतं फायनली. हे बघताय आपण बघा धाग्याने बांधलेलं आहे बघा. हे कसं बघा हे असं फोल्ड होतं, दिसतं का तुम्हाला. हे फोल्ड होतं असं. म्हणजे आपण बघितलं बघा तिथपासून समोर बघता नाही मला. आपण मोजूया किती स्टेप आहेत त्या. इकडे एक आहे, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 स्टेप आहेत बघा. म्हणजे इतक्या प्रकारे कटिंग करावा लागतो तो. आणि फायनली बघा नंतर हे असं तयार होतं जाळी लावून. हे बघताय तुम्ही बघा हे जाळी लावलं आहे त्याने. जाळी लावल्यावरती असं दिसतं पिंजरा. आता त्याच्या पुढे जाऊया आपण. बघा हा आहे सिंगल डोअरचा, म्हणजे एक दरवाजा असलेला पिंजरा आहे हा. एक दरवाजा असलेला पिंजरा बघतो आपण. याला रस्सी बांधलेली आहे खाली, दिसते तुम्हाला. रस्सी बांधलेली आहे. आणि आतमध्ये देखील ते कुठे कुठे आपण ते खाद्य बांधायचं ना, चारा आपण बांधतो खेकड्यांसाठी, ते पण थोड्या वेळाने आपण जाणून घेऊया. आणि बघा हे पुढे बघा आणि ते रस्सी बांधलेली आहे त्याला. बघितलं हा सिंगल डोअरच आहे, सिंगल दरवाजा असलेला पिंजरा आहे हा. हे बघा नंतरला फायनल अगदी शेवटचा बघा पूर्णपणे तयार झालेला पिंजरा. इकडे रस्सी आहे, ही रस्सी आहे. त्यानंतर इथं दरवाजा आहे सिंगल डोअर. आणि आतमध्ये बघा जी तुम्हाला एक डब्बी दिसते ना प्लास्टिकची, त्याच्यामध्ये आहे ना जो चारा असतो ना, म्हणजे मासे किंवा चिकनचे पाय वगैरे जे असतील ना ते त्याच्यामध्ये बांधायचे आतमध्ये, जेणेकरून आहे ना बाहेरून खेकडा खेचू नये म्हणून, खाऊ नये म्हणून. ठीक आहे. चला तर आपण आहे ना जाणून घेऊया. जे आमचे मित्र आहेत ना त्याने हा पिंजरा बनवला आहे बघा. हे आहेत सदानंद लवटे, आमचे मित्र आहेत. आणि त्यांनी पिंजऱ्याचा शोध लावलेला आहे. त्यांनी खूप मेहनत घेऊन हा पिंजरा बनवलेला आहे. आणि बघा किती साहित्य आहे. आपल्याला फक्त सिंगल एक पिंजरा दिसतो, त्याच्या मागची मेहनत बघितली आपण तिकडे. बघा तो सेटअप पूर्ण आहे. त्याने पूर्ण इमानदारीने आपलं सगळं दाखवलेलं आहे.
खरं तर असं दाखवत नाही कोणी, पण त्यांनी दाखवलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी सेटअप कसं आहे त्याच्या मागची मेहनत आहे. हे बघा इकडे हे तयार झालेले पिंजरे आहेत आणि बघा हे काही तयारी चाललेली आहेत. हे 2-3 ते तयार करतात इकडे. बघा या साईडला सगळी त्यांची सर्व साहित्य आहे. ठीक आहे, हा डबल. चला तर मंडळी, हे आहेत आमचे मित्र. दादा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. कधीपासून हे बनवता तुम्ही पिंजरे? मला 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाली तुम्हाला? हो. आणि म्हणजे सिंगल डोअर आणि डबल डोअर पहिला कुठला बनवला होता तुम्ही? पहिला मी बनवला तो डबल डोअरचा. डबल डोअरचा होता मग तुम्हाला आयडिया कुठून मिळाली? आयडिया मी युट्यूबवरून घेतली. युट्यूबला मला बघितले व्हिडिओज, मला आवडले, ते खूप आवडले. आणि त्याच्यात सगळे एकत्र करून तुम्ही 6 बनवले. म्हटले शॅम्पलसाठी 6 बनवले, त्याच्यात एक सक्सेस झाला. हा ना, हे सगळ्या गोष्टी बघून तुम्ही म्हणजे खूप प्रयत्न केले आणि त्याच्यानंतरला तुम्ही सक्सेस झाला विषय. ठीक आहे, तर मग हे पिंजरे कुठे लावलेलं का तुम्ही कधी? हो हो, लावतो ना मी. लावून मी विकायला पण जातो चिंबोऱ्या. हा का? चला दादा, आपल्या सबस्क्रायबरना माहिती सांगा तुम्ही, म्हणजे कशा पद्धतीने हा पिंजरा बनवता तुम्ही आणि काय काय त्याचे फायदे आहेत. डबल डोअरचा पहिले दाखवा तुम्ही. आता आपण डबल डोअरचा बघूया. हा चला दाखवा. डबल डोअरला कसं एंट्री इकडून आहे, इकडून आणि एक एंट्री इकडून आहे आणि एक या साईडून आहे. म्हणजे दोन्ही साईडून एंट्री आहे चिंबोरीला. हा, आणि मध्यभागी खाद्य लावला जातो इथे. मध्यभागी? हा, मध्यभागी इथे खाद्य लावला जातो. खाद्यासाठी आपण डब्बा वापरू पावडरचा. इथे खाद्यासाठी हा डबा असा इथे म्हणजे खाद्य वापरू इथे. मग इथे खाद्य राहिलं का चिंबोरी आली का इथून आतमध्ये शिरते, इकडून पण येतं आणि आतमध्ये शिरते आणि अडकते त्याच्यात. पण जास्त करून सिंगल डोअरला जास्त रिझल्ट आहे. होय का? हो, एकदा चिंबोरी आत गेली का पुन्हा रिटर्न येत नाही. रिटर्न येत नाही. डबल डोअरला काय होते, चिंबोरी ह्या साईडून गेली की ह्या साईडून तिला रस्ता पूर्ण सापडतो लगेच. पण सिंगल डोअरला तसं नाव, चिंबोरी एकदा खाली उतरली का पुन्हा ती अडकते खाली, पुन्हा तिला रस्ता सापडत नाही. त्याच्यामुळे सिंगल डोअरला जास्त ऑर्डर आहे. आणि खाद्य लावण्यासाठी आपण डब्याचा वापर करूया. मला खाद्य लावण्यासाठी दाखवतो कसं लावायचं ते. याच्यामध्ये पण 2 सिस्टीम येतात. एक रस्सी बांधली आपण, दुसरे आपण लॉक बनवलेत. हा असं खाद्य बांधायचं 2 रश्श्यांमध्ये. 2 रश्श्या घेतल्यात, 2 रश्श्यांमध्ये असं खाद्य बांधायचं आपल्याला. मग खाद्य काय होतं, बाजूला सरकत नाही, त्याच्यामुळे 2 रश्श्या ठेवल्यात. ह्या बाजूला पण येणार नाही, ह्या बाजूला पण कुठल्या, मधोमध सेंटरमध्ये राहतो. अगदी बरोबर. हा, आता आपण दुसरा एक बघूया, आपण रश्शीवाला बघूया. आता हा रश्शीवाला झालाय. आता आपण लॉकवाला बघूया. लॉक पण म्हणत आहे तुम्ही? लॉक पण म्हणत आहेत का? हो, लॉकवाले पण आहेत. मला लॉकवाले दाखवतो. ओके ओके, दाखवा. हे लॉकवाले आहेत. ह्यांना लॉक असतात. ह्यांना लॉक इथे आहेत, इथनं ओपन होतो डायरेक्टली ओपन होतो आणि इथं पुन्हा बंद पण होतो लॉक लावल्यानंतर. हे लॉक बसतात. जसं तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने बनवून मिळतील. कसे पाहिजे तसे तुम्ही फक्त ऑर्डर सांगा. तुम्हाला साईज मोठी पाहिजे तर साईज मोठी मिळेल, फक्त रेट वाढतील. ह्याच्यामध्ये साईज, ही साईज किती आहे? किती बाय कितीची साईज आहे? किती बाय, हे 1.5 फुटाचं असेल. 1.5 फुटाचा आहे का? 1.5 फुटाचा. एक अंदाजाने बनवलेला का तुम्ही? हा, अंदाजाने नाही, मापातच बनवलंय सर्व. पण हा हा, मग आता ह्याच्यामध्ये चिंबोऱ्या म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आहे? किती किलोचं खेकड्याचं प्रमाण? एकदा चिंबोऱ्याचं प्रमाण म्हणजे कसं, आता मला एकामध्ये 8 सापडले. आता दुसऱ्या जिथं मी विकले गेल्यात तिथे जिथं मी स्वतः टाकलं ना, तर स्वतःला मला रिझल्ट आला, एकामध्ये 8 सापडले चिंबोऱ्या सिंगल डोअर मध्ये. आणि ज्या मी विकल्या त्याला 10 सापडल्या एकामध्ये. म्हणून सिंगल डोअरची जास्त मागणी आहे. होय का? आमच्या आजूबाजूच्या गावात सिंगल डोअरच पाहिजे जास्त. होय का? तुमच्या ह्या पट्ट्यामध्ये सिंगल डोअरची मागणी आहे? सिंगल डोअर जास्त चालतं. सिंगल डोअरनं काय होतं, एकदा चिंबोरी आत गेली ना तर पुन्हा ती बाहेर येता येत नाही. तिला चान्सच नाही जात. आणि ती कसं हाईट वगैरे एकदम पद्धतशीर सर्व बनवलं. बरं, तुमच्या ह्या बाजूला चारा का बांधतात? म्हणजे काय पाय चिकनचे पाय वगैरे? हा, कोंबडीचे पाय वगैरे. हो का? हो. आणि मग भरतीला टाकता? आणि मग भरतीला टाकतो, वटाला टाकतो आणि वटाला पुन्हा उचलायचं. हा, म्हणजे समजा रात्री संध्याकाळी टाकल्या तर सकाळी उचलायचं त्यांना. एक रात्रभर पूर्ण ठेवायचं. रिझल्ट एक नंबर सक्सेस आहे. होय ना? हो. बरं, याची प्राइस काय ठेवलं तुम्ही? प्राइस तशी बघायला 800 रुपये ठेवलेत. जसं तुम्हाला पाहिजे तसं आपण कमी पण करू. काय होते, त्याच्यात मध्ये थोड्याशा गोष्टी कमी करू आणि 700 रुपयाला आपण देऊ. कारण याच्यात मेहनत काय आहे, डबल तार लागते ना, त्याच्यामुळे जरा जास्त मेहनत लागते. 2 तार वापरल्यात. हे बघा, याला दाखवतो.
ह्याच्यामध्ये 2-2 तार वापरल्यात ना, त्याच्यामुळे जरा जास्त मेहनत लागते. त्या 2-2 तार वापरल्यात. हे बघा, या 2-2 वापरल्यात ना मजबूतीसाठी, त्याच्यामुळे वेळ जास्त जातो. एक पिंजरा बनवला तरी पण किती वेळ लागतो? एक पिंजरा किती वेळात बनवता तुम्ही? एक पिंजरा मला 1 दिवस जास्त जातोय. एक दिवस जास्त जातोय, त्याच्यामुळे थोडासा रेट थोडं हे आहे. नंतर मग आपण थोडासा बजेट वाढल्यानंतर, म्हणजे आपली पब्लिसिटी वाढल्यानंतर, तर जसा ऑर्डर जास्त येतील तशा पण 2-4 माणसं कामाला, तर आपला म्हणजे रेट पण थोडी कमी होते. पण सध्या नाही होणार. सध्या आपला म्हणजे मार्केटिंग अजून चालू आहे. जसे होते तसं हळूहळू वाढत येत त्याचं. म्हणजे तुम्हाला पण परवडलं पाहिजे आणि समोर घेणाऱ्याला पण परवडलं आणि पाहिजे. समोरच्याला माणसं ठेवायची बोलल्यावर त्याला पण मजुरी परवडली पाहिजे. बरोबर. नाही पण घेणाऱ्याला पण परवडलं पाहिजे ना, विषय असं. घेणाऱ्याला पण परवडलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनाने सध्या तर नाही अजून. ह्याच्यामध्ये आणखी काय बदल होतील का याच्यामध्ये? काय बदल काय अजून मला ह्याच्यामध्ये सिंगल तार भेटले ना तर अतिउत्तम. तेवढ्या जाडीची? थोडी जाडीची सिंगल तार भेटली ना तर अतिउत्तम होईल. तर मंडळी, हे होते आपले मित्र. त्यांनी यूट्यूबवरती सर्च करून अनेक व्हिडिओ पाहिले खेकडे बनवण्याचे पिंजऱ्यांचे, आणि त्या सर्व पिंजऱ्यांचे व्हिडिओ पाहून त्यांनी स्वतः एक पिंजरा डेव्हलप केला आणि त्याची परिपूर्ण माहिती आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं मंडळी काय माहिती की आपण पण यांच्याकडून यांना 10 पिंजरे घेतोय आज, आणि ते पिंजरे आपण आपल्या खाडीमध्ये लावणार आहोत, आणि तिथे देखील तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा असतो ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे मंडळी, तोपर्यंत आपण वाट बघूया आणि नंतरला तुम्हाला समजेल की किती रिझल्ट आहे, कसा आहे तो. ठीक आहे, चला तर मंडळी, भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.